थँक्यू सो मच. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळवस्ती केंद्र वाली तालुका पडदा जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने जवाहर नवोदय शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलचा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच घेऊन आला होता. बॅचचे वैशिष्ट्य पहा, दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील. परीक्षेचे आधी सराव संच तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील. रेकॉर्डेड स्वरूपातील व्हिडिओ फेसबुक आणि युट्यूबवरती तुम्हाला पाहता येतील. प्रत्येक घटकावर जास्तीत जास्त सराव टेस्ट देण्याचा आम्ही प्रयत्न करू, जेणेकरून त्या घटकाचा तुमचा परिपूर्ण अभ्यास होईल. पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सोडवलेले सराव टेस्टचा निकाल तुम्ही पाहणार आहात. त्याचबरोबर तुमचे शिक्षक, नातेवाईक, मित्र, पालक हेही त्या टेस्टचा निकाल पाहणार आहेत. त्याची लिंक आम्ही तुम्हाला देणार आहोत. पीडीएफ स्वरूपातील नोट्स तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत, जेणेकरून त्याच्या प्रिंट काढूनही तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता. हा संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची आम्ही आमच्या शाळेच्या वतीने देत आहोत. पाचवी जवाहर नवोदय पाचवी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलचा संपूर्ण अभ्यासक्रम विद्यार्थी मित्रांनो आम्ही तुम्हाला शिकवणार आहोत. या सर्व गोष्टी मिळवण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करण्यासाठी त्याची लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे. व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. युट्यूब चॅनल तुमच्या समोर आहे, त्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबा, जेणेकरून लाईव्ह तासिकेची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. त्याचबरोबर युट्यूबच्या व्हिडिओला लाईक करा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा फायदा आता सांगतो. तुम्ही व्हॉट्सअपला आज जॉईन झाला तर आजपासूनच्या पुढच्याच लिंक टेस्ट तुम्हाला पाहता येतील. टेलिग्रामवरती अगदी तासिका सुरू झाल्यापासूनच्या टेस्ट निकाल पीडीएफ सर्व लिंक तुम्हाला टेलिग्रामवरती उपलब्ध आहेत. अगदी तासिका सुरू झाल्यापासून त्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आम्ही आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रामध्ये सर्वे केला असता आम्हाला असं जाणवलं की जवाहर नवोदय आणि सैनिक स्कूलच्या रेकॉर्डेड बॅच 5,000, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच 25,000 पर्यंत वर्षभरामध्ये 250 दिवस तासिका करणार. 250 तासिकाचे 25,000 फीस घेणारे क्लासेस अकॅडमी महाराष्ट्रामध्ये आहेत. गोरगरीब विद्यार्थी इतकी फी देऊन उच्च दर्जाचं शिक्षण घेऊ शकत नाहीत. त्यापेक्षा जास्त उच्च दर्जाचं अगदी उत्तम ते उत्तम शिक्षण देण्यासाठी आम्ही युट्यूबच्या लाईव्ह माध्यमातून आलो आहोत तुमच्या समोर. आणि हा सर्व अभ्यासक्रम अगदी फ्री शिकवणार आहोत. भाषा विषयाचा आपला 25% म्हणजे नवोदयचा 25% अभ्यासक्रम आपला 2 मे ते 30 जून या कालावधीमध्ये शिकून संपलेला आहे. त्याच्या रेकॉर्डेड व्हिडिओ आणि लाईव्ह तासिकाचे रेकॉर्डिंग प्लेलिस्ट मध्ये युट्यूबच्या प्लेलिस्ट मध्ये उपलब्ध आहे. तुम्ही तिथे जाऊन ते पाहू शकता आणि त्यावरती जाऊन अभ्यास करू शकता. चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी असणारे 3 विषय मानसिक क्षमता चाचणी, गणित आणि भाषा यापैकी भाषा विषयाच्या लाईव्ह तासिकेचं आयोजन केलेलं आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, नवोदयच्या अभ्यासासाठी आपण बाजारातून पुस्तक खरेदी करतो, त्यातून अभ्यास करतो आणि तेच योग्य आहे. पहा, पुस्तकातून अभ्यास करणंच योग्य आहे. परंतु आम्हाला असं जाणवलं, पहा, पुस्तकातील 50 ते 60 उतारे आपल्याला परीक्षेत पैकी घेऊन घेण्यासाठी पुरेसे नाहीत. त्यासाठी आम्ही तुम्हाला 200 प्लस पीडीएफ स्वरूपातील उतारे, 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट, 100 प्लस लाईव्ह तासिका व 200 प्लस रेकॉर्डेड तासिका भाषा विषयासाठी घेऊन आलो आहोत. तरी महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांनी, ग्रामीण व शहरी, गरीब व श्रीमंत, 4थी आणि 5वीतील विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा ही आमच्या शाळेच्या वतीने विनंती. मी सोमीनाथ सोनवणे, जवाहर नवोदय उतारे, उतारा क्रमांक 8 मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, जवाहर नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयाच्या उत्तरावर आधारित सराव चाचणी क्रमांक 8 मधील प्रश्नांचं आयोजन आपण केलेलं आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200 प्लस उतार्यांचा अभ्यास करून व 200 प्लस सराव टेस्ट सोडून भाषा विषयातील 20 प्रश्नांचे 25 गुण 100% मिळवा, अगदी खात्रीशीर. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला भाषा विषयासाठी नवोदय मध्ये प्रश्न क्रमांक 61 ते 80 असे 20 प्रश्न असणार आहेत. त्यामध्ये 4 उत्तरे आपल्याला विचारले जाणार आहेत. त्या प्रत्येक उत्तरावरती 5 प्रश्न म्हणजे एकूण 20 प्रश्न. एक प्रश्न 1.25 मार्कासाठी म्हणजे 25 गुण असणार आहेत. आणि ते पैकी मिळवण्यासाठी आम्ही तुम्हाला 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट उपलब्ध करून दिलेले आहेत. जर तुम्ही त्या 200च्या टेस्ट मध्ये जर पैकी गुण घेत असाल तर भाषा विषयाचे तुमचे पैकी गुण पक्के मिळणार, खात्रीशीर मिळणार, याची तर आम्ही तुम्हाला गॅरंटी देतो. चला विद्यार्थी मित्रांनो, उतारा क्रमांक 8 तुमच्यासाठी स्क्रीनवर. उतारा काळजीपूर्वक वाचा. वाचल्यानंतर तुमचं म्हणणं चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. उतारा काळजीपूर्वक वाचा विद्यार्थी मित्रांनो.
पहा श्रेया चौरे, मला तुला सांगायला आनंद होईल तू कॉंग्रॅच्युलेशन केल्याबद्दल. वैष्णवीने कुठल्याही एक्स्ट्रा तासिका लावल्या नव्हत्या. अगदी आपल्या जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांनी शिकवलं. तुम्ही प्रायव्हेट शाळेत शिका, जिल्हा परिषद शाळेत शिका, पण जिथे शिकता त्या शिक्षकावर विश्वास ठेवा. आपल्या मनातील प्रश्न शंका शिक्षकांना विचारत चला. आपल्याला जे येत नाही ते आपल्या मित्रांना, नातेवाईकांना, मोठ्या व्यक्तीला विचारायचं. अगदी छोटा अभ्यास असतो पहा, आपण डोक्याचं वजन घेऊन बसतो. नवोदयसाठी फक्त आणि फक्त 26 धडे आहेत. तुम्हाला ते सांगतो कसे. पहा, मानसिक शब्द चाचणीचे 10 धडे आहेत आपल्याला, आणि गणिताचे 15 धडे आहेत, आणि उतार्याचा एक धडा जर समजला म्हणजे त्या 4 उतारे येणार आहेत. म्हणजे फक्त आणि फक्त 26 धड्याचा अभ्यास करून आपल्याला 80 प्रश्नाचे उत्तर द्यायचे. एकदम शॉर्टकट मध्ये सांगायचं झालं तर 26 धडे म्हणजे आपल्यासाठी अगदी क्षुल्लक गोष्ट. वैष्णवी सारखेच महाराष्ट्रामध्ये भरपूर विद्यार्थी आहेत की जे शिक्षकावरती विश्वास ठेवतात, कुठल्याही आमिषाला बळी पडत नाहीत, आणि स्वतःचा स्वतः अभ्यास करून आपला गुणवत्ता जगासमोर मांडतात. माझ्या मुलीचं खरंच कौतुक की कुठल्याही न क्लासेस लावता तिने अभ्यास केला, आणि मीही घरी तिला अभ्यास करायला बळजबरी करत नव्हतो. ती स्वतः मनाने अभ्यास करायची, ज्याप्रमाणे तुम्ही आता स्वतः मनाने तासिका करतात. ज्या विद्यार्थ्यांना बळजबरी तासिका करायला लावले त्या कमेंटही करत नाहीत, फक्त चालू ठेवून गेम खेळत बसतात. असेही विद्यार्थी खूप आहेत आई बाबाच्या लाडाचे, आणि त्या लाड त्यांना आयुष्यभर भोगावे लागतात. आपले जरी आई वडील लाड करीत असले तरी शिक्षणाच्या बाबतीत हायगई करायची नाही. जिथे शिक्षण मिळेल ते घेत राहायचं. चला, प्रशांत सानप, यशस्वी भवर, तनुष्का कटके, अक्षदा सानप, आदित्य सानप, गिरे, तनुष्का, भागवत सानप, कृष्णा खाडे, तेजस, प्रशांत, चला सर्वांचंच खूप खूप अभिनंदन. सगळ्यांचाच उतारा वाजू झालाय. ज्यांना ज्यांना पेढे पाहिजे असतील त्यांनी त्यांनी माझ्या व्हॉट्सअपला हाय करा. तुम्हाला व्हॉट्सअपवरती पेढे पाठवले जातील. मस्त खाऊन एन्जॉय करा. ज्यांना ज्यांना वैष्णवीच्या यशाची पेढे लागतील त्यांनी व्हॉट्सअपवरती हाय करा. तुम्हाला व्हॉट्सअपवरती पेढे पाठवले जातील. चला, उतारा क्रमांक 8 मी वाचतो, काळजीपूर्वक ऐका, जेणेकरून या उत्तराचंही उत्तर कुणाचं चुकणार नाही. खेड्यातल्या बाजाराच्या दिवसाची मजा मुले, स्त्रिया, पुरुष सगळेच लुटतात. शेतकऱ्यांना आपल्या भाजीपाला आणि आपल्या शेतात पिकवलेल्या सगळ्या वस्तू विकायची ती चांगली जागा असते. सगळे शेतकरी धान्य आणि फळांच्या व भाज्यांच्या टोपल्या त्यांना आपल्या बैलगाड्या व ट्रॅक्टर भरून टाकतात. बाजारात विकायच्या असलेल्या शेळ्या, मेंढ्या, गाई, म्हशी आणि कोंबड्याही बरोबर घेतात. त्यांना बाजारातून इतर वस्तू विकतही घ्यायच्या असतात. कपडे आणि मसाले तसेच कितीतरी घरगुती जिन्स हवे असतात. त्यांच्या शेताजवळ या गोष्टी सहज उपलब्ध नसतात. बांगडे विक्रेत्याकडून बायका रंगीत बांगड्या खरेदी करतात. चुली पेटवल्या जातात. भाजी, पुऱ्या आणि भाज्या बनवल्या जातात. समोसे आणि उसाचा रस फार लोकप्रिय असतो. मुले आपल्या मित्रासमवेत आनंदाने बागडतात. मुले झोपाळ्यावर, कोण मेरी गो राऊंड वर बसतात. प्रत्येकाला बाजाराचा दिवस प्रिय असतो. चला पहा, आपल्यालाही बाजारात दिवस प्रिय असतो, पण मम्मी पप्पा आपल्याला बाजारात नेत नाहीत. तुम्ही तिथे गेल्यानंतर काही पण मागता, हे घ्या, ते घ्या, ते घ्या. तुमच्या मागण्यामुळं आणि त्यामुळे तुम्हाला मम्मी पप्पा बाजाराला नेत नाहीत. तुमच्या बाजाराचा लाड केला जात नाही. आणि पहा, बाकीच्या मुलांचा बाजारात नेऊन लाड केला जातो. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण जर लय हाऊस मौस केली नाही, जास्त आई वडिलांना त्रास दिला नाही, तर तेही आपल्याला बाजारात घेऊन जातील. चला, उत्तरा क्रमांक 8 मधील प्रश्न पहिला तुमच्यासाठी स्क्रीनवर. शेतकरी आपला भाजीपाला आणि धान्य बाजारात कसे घेऊन जातात? डोक्यावर, बैलगाडीत कसे नेतात? पाहू आपण. योग्य उत्तर कोण देतंय? पर्यायी त्यांच्या ट्रॅक्टर मधून व मोटर गाडीतून. पर्याय बी त्यांच्या बैलगाडीतून व ट्रॅक्टर मधून. पर्याय सी स्वतःच्या डोक्यावर नेतात. आणि पर्याय डी मदतनीसाकडून आणि मित्रांकडून. पहा कशा प्रकारे ते आपलं
धान्य, भाजीपाला, फळं बाजारापर्यंत घेऊन जातात. योग्य उत्तर टाका. सार्थक प्रश्न क्रमांक टाकत चल. सार्थक बी उत्तर. तनुष्का थर्ड आणि फोर्थ लाईन मध्ये सगळ्यात आधी तनुष्काने ओळ शोधली पहा. ज्याचं वाचन चांगलं तनुष्का, ऐश्वर्या, यशश्री, ओळ क्रमांक उत्तर बी. चला अगदी बरोबर. यशस्वी आणि तनुष्काने खूप खूप अभिनंदन दोघींचंही. तनुष्का कटके बी उत्तर, ऐश्वर्या भोर बी उत्तर. प्रश्न पहिला, शेतकरी आपला भाजीपाला आणि धान्य बाजारात कसे नेतात याचं उत्तर टाकायचंय. तुमच्या डोळ्यासमोर 4 प्रश्न स्क्रीनवरती. भागवत सानप पहिल्या प्रश्नाचं बी उत्तर येतोय. पहा तेजस तिसरी आणि चौथी ओळ म्हणतोय. तेजस तुझे अभिनंदन. अक्षदा सानप बी उत्तर. अभिनंदन अक्षदा तुझं, खूप छान, अगदी बरोबर उत्तर शोधलंस ओळ वाचून. आदित्य सानप बी उत्तर. चला लाईव्ह प्रशिक्षण करणाऱ्या विद्यार्थ्यांनी उत्तर टाकत चला. जो उत्तर टाकतो आपली प्रतिक्रिया नोंदवतो त्याच्या मनातील गोष्टी माझ्यापर्यंत पोहोचतात. प्रशांत सानप बी उत्तर. भागवत सानप तिसरी आणि चौथी ओळ म्हणतोय. अभिनंदन भागवत. चौथीतील विद्यार्थी 5वीच्या दररोज तासिका करतो. अभ्यास करण्यासाठी इयत्तेची मर्यादा नसती विद्यार्थी मित्रांनो. कधीच आपण 10वीच्याही तासिका करू शकतो आणि आपल्याला समजलं की आपण त्याचं उत्तरही लिहू शकतो. असं काही नसतं. 10वीचा अभ्यासक्रम अवघड आहे, 5वीचा अवघड आहे. पहिलीच्या अभ्यासक्रमामध्ये आपण एबीसीडी जी शिकलो त्या विषयभर तीच असते. एबीसीडी मध्ये बदल होत नाही. 26 अक्षर आहेत, 27 28 अक्षर जन्माला येत नाही. प्रश्न पहिला, शेतकरी आपला भाजीपाला आणि धान्य बाजारात कसे घेऊन जातात. योग्य उत्तर पर्याय बी. बी उत्तर देणाऱ्या सर्वांचंच खूप खूप अभिनंदन. त्यांच्या बैलगाडीतून आणि ट्रॅक्टर मधून. आणि ओळ क्रमांक 3 आणि 4 सांगणाऱ्याही सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. पहा ओळ क्रमांक 3 आणि 4 मध्ये काय म्हणलंय. सकाळी सकाळी शेतकरी धान्य आणि फळांच्या भाजीपाला टोपल्या आणि आपल्या बैलगाड्या व ट्रॅक्टर मधून भरून टाकतात. अभिनंदन. 3 आणि 4 ओळ क्रमांक सांगणार आणि बी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन. तुमच्यासाठी दुसरा प्रश्न स्क्रीनवरती. प्रश्न दुसरा, शेतकरी बाजाराला आणखी काय घेऊन जातात. शेतकरी बाजाराला आणखी काय घेऊन जातात. पर्याय त्यांचे गुरे व कोंबड्या. पर्याय बी फर्निचर. पर्याय सी कपडे आणि पर्याय डी खेळणी. पहा शेतकरी काय नेतात असा प्रश्न विचारला आहे. ऑलरेडी बाजारामध्ये फर्निचर विक्रीसाठी असतं, कपडे विक्रीसाठी असतात आणि खेळणी विक्रीसाठी असतात, परंतु ते शेतकऱ्याकडे उपलब्ध नसतात. शेतकरी ते बनवत नाही. तर शेतकऱ्याकडे जे असतं त्याच गोष्टी तो बाजारात विक्रीसाठी घेऊन जातो. उत्तरामध्ये याचं उत्तर आहे. ओळ क्रमांकही शोधा आणि उत्तरही टाका. प्रश्न दुसरा, सार्थक कटके ए उत्तर. प्रशांत सानप ए उत्तर. प्रशांत मध्ये 5वी ओळ. आपण 5वी ओळ वाचू पहा. गाई म्हशी आणि कोंबड्या बरोबर घेतात आणि त्यांना बाजारात इतर वस्तू विकत घ्यायच्या असतात. प्रशांतनी ओळ क्रमांक सगळ्यात आधी अगदी बरोबर शोधली पहा. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर यशस्वी भोवर ए उत्तर. भागवत सानप ए उत्तर. तनुष्का 5 लाईन म्हणते. भागवत 5वी ओळ म्हणतोय. चला अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. अगदी ओळही बरोबर, उत्तरही बरोबर. तेजस तेजस उत्तर टाईप नको करत जाऊ. उत्तर तुझं बरोबर आहे, परंतु एवढं मोठं टाईप करण्यापेक्षा प्रश्न क्रमांक आणि उत्तर पर्याय क्रमांक टाकत चल. तेजस तुझंही अभिनंदन. आदित्य सानप ए उत्तर. अक्षता सानप ए उत्तर. तनुष्का खट्टे ए उत्तर. चला खूप छान, अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. दुसऱ्याही प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर. प्रीती सानप ए उत्तर. चला ए उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. शेतकरी त्यांची गुरे आणि कोंबड्या बाजारात विकायला घेऊन जात असत. भाजीपाल्याबरोबरच गुरे आणि कोंबड्याही ते विकत असत. सोहम मुनवे दुसऱ्या प्रश्नाचं ए उत्तर. पहा सोहम. शुभम वनवे. अभिनंदन शुभम, खूप छान.
गिरे ए उत्तर, अभिनंदन. चला दुसऱ्या प्रश्नाचं ए उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. ए उत्तर अगदी बरोबर, दोन्ही प्रश्नाचे बरोबर उत्तर दिले विद्यार्थी मित्रांनो. राहिलेल्या 3 प्रश्नाची उत्तरे बरोबर टाका, म्हणजे आपण पैकीचे पैकी गुण घेण्याच्या रस्त्याने जाऊ. कृष्णा काळे ए उत्तर. चला तिसरा प्रश्न तुमच्यासाठी. प्रश्न तिसरा, पोती या अर्थाने पुढीलपैकी कोणता शब्द आहे? पोती या अर्थाने पुढीलपैकी कोणता शब्द आहे? पहा, पोत्याचा समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. प्रश्न तिसरा, पर्याय ए पेट्या, पर्याय बी पिशव्या, पर्याय सी डबे आणि पर्याय डी पॅकेट. चला योग्य उत्तर टाईप करा. कृष्णा खाडे बी उत्तर देतोय. पिशव्या प्रशांत सानप बी उत्तर. सार्थक कटके बी उत्तर. यशस्वी भवर बी उत्तर. अक्षता सानप बी उत्तर. पोते या अर्थाने पुढीलपैकी कोणता शब्द आहे? भागवत बे उत्तर. चला योग्य उत्तर टाईप करा. अगदी सावंत बे उत्तर. सावंत प्रश्न क्रमांक आणि पर्याय टाईप करा. अगदी बरोबर उत्तर. तनुष्का खटके बे उत्तर. आदित्य सानप बे उत्तर. सावंत नावाने जे टाईप करत आहेत त्यांनी प्रश्न क्रमांकाने उत्तर टाईप करत चला. आदित्य सानप बी उत्तर. प्रीती सानप बी उत्तर. चला बी उत्तर देणाऱ्या सर्वांचंच खूप खूप अभिनंदन, अगदी बरोबर उत्तर. प्रश्न तिसऱ्याचं बी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. श्रावणी सानप बी उत्तर. श्रावणी तुझंही अभिनंदन बेटा. चला प्रश्न चौथा तुमच्यासाठी स्क्रीनवर. तिसऱ्या प्रश्नाचं बी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. 3 पर्यंत सर्व प्रश्नाची सर्व विद्यार्थ्यांची उत्तरे बरोबर. पाहू चौथ्या प्रश्नाचं कोणाला येतंय. मुले काय करतात बाजारामध्ये गेल्यानंतर? मुले काय करतात? तेजस तिसऱ्या प्रश्नाचं बी उत्तर. अभिनंदन बेटा. प्रश्न चौथा, मुले काय करतात? काय करतात पहा, तुम्हाला काय करायला आवडतं जास्त बाजारात गेल्यावर? तुम्हाला एकदा मम्मी पप्पाने बाजारात नेलं, तुम्ही काय करता तिथं? त्याला पर्याय भाजीपाला व धान्य विकतात. त्या बाजारामध्ये जाऊन मुले खूप कष्ट करतात धान्य आणि भाजीपाला विकायचं, असं उत्तर आहे का? पर्याय बी कोंबड्या आणि शेळ्या खरेदी करतात. बाजारात गेल्यानंतर त्या बाजारात विकायला आलेल्या कोंबड्या आणि शेळ्यांना मुलं खरेदी करतात. पर्याय सी मित्राबरोबर पागडतात आणि त्यांच्या बाजारात आलेल्या इतर मित्राबरोबर सगळ्या बाजारभर हिंडतात, गार्डन मध्ये खेळतात, जोखा खेळतात, मेरी गो राऊंड खेळतात, म्हणजे मित्राबरोबर बागडतात, असं म्हणणं आहे का त्यांचं? की पर्याय डी भाजी आणि समोसे विकतात. त्या आई वडिलांनी आणलेले भाजी आणि समोसे विकायला मुले बसतात. नेमकं मुले काय करतात या उत्तरामध्ये आलेला उल्लेख त्याच्या आधारे तुम्हाला ओळ क्रमांक यशस्वीने सांगितलं बा. खालून दुसरी ओळ वाचा आणि उत्तर टाका. सार्थक कटके सी उत्तर. कृष्णा खाडे सी उत्तर. यशस्वी भवर सी उत्तर. सार्थक शेवटून दुसरी ओळ म्हणतोय. प्रशांत सी उत्तर. श्रावणी सी उत्तर. भागवत सी उत्तर. प्रशांत शेवटची ओळ म्हणतोय. अक्षता सानप सी उत्तर. भागवत तेजस उत्तर शेवटची ओळ सांगताय. सावंत असे उत्तर अगदी बरोबर. पहा सावंत एवढंच टाईप करायचंय आपलं उत्तर शोधून उत्तरामध्ये. पहा तुम्हाला अजून एकदा क्रम सांगतो. उत्तरा सोडवताना आदित्य सानप सी उत्तर. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला उत्तरे कशी सोडायचे एकदा क्रम लक्षात घ्या. आपला सर्वात आधी त्या उत्तराचे 5 प्रश्न वाचायचे आहेत. 5 प्रश्न वाचल्यानंतर तो उत्तरा काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि उत्तरा वाचल्यानंतर पहिला प्रश्न, त्याचे पर्याय आणि त्याचं योग्य उत्तर आपल्याला उत्तरामध्ये शोधायचं आहे. जर उत्तरामध्ये नसेल, व्याकरणावर आधारित प्रश्न असेल तर तो आपल्याला डायरेक्ट उत्तराच्या पर्यायाकडे बघून सोडवायचा आहे. आणि उत्तरावर जर आधारित प्रश्न असेल तर उत्तरामध्ये त्याची ओळ क्रमांक शोधायची, त्या ओळीच्या खाली रेष मारायची आणि शेवटी बरोबर उत्तराला खून करायची. बरोबर उत्तराला खून केल्यानंतर उत्तर पत्रिकेतल्या त्याच प्रश्न क्रमांकाच्या त्याच पर्यायाला जाऊन आपल्याला निळ्या किंवा काळ्या बॉलपेननी गोल रंगवायचे. पहा या क्रमाने आपल्याला उत्तरे सोडवायचे आहेत. लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो, क्रम चुकू नका. क्रम चुकला तर आपलं येत असलेलं उत्तर चुकणार, म्हणजे आपल्याला येत असतानाही आपले मार्क जाणार. लक्षात राहू द्या. श्रेया चौरे बे उत्तर. वनवे शुभम सोहम वनवे चौथ्या प्रश्नाचं सी उत्तर देतोय.
श्रेया तिसऱ्या प्रश्नाचं बी उत्तर देते बरोबर आहे. श्रेया तू तासिका लाईव्ह कर, थोडं मागं पडलीस. तनुष्का खटके डाऊन लाईन मध्ये, आदित्य खालून दुसरीवर, श्रेया चौरे लाईव्ह उत्तर टाकते बघा. चौथ्या प्रश्नाची आणि गिरे सी उत्तर. सर्वांचेच खूप खूप अभिनंदन. प्रीती सानप सी उत्तर. चौथ्या प्रश्नाचं सी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. अगदी चारही प्रश्नापर्यंत बरोबर उत्तरे. आता बघू आपण शेवटचा प्रश्न. शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी. प्रश्न 5वा. खेड्यातील बाजाराचा दिवस शेतकऱ्यांसाठी काय? अरे बाजारात चांगला असतो. चला योग्य उत्तर टाईप करा. पर्यायी शेतकऱ्यांना बाजारात आपले मित्र भेटतात म्हणून दिवस चांगला असतो. पर्याय बी शेतकऱ्यांनी पिकवलेला माल विकायची ती चांगले ठिकाण आहे म्हणून बाजारचा दिवस चांगला असतो शेतकऱ्यांसाठी. पर्याय सी शेतकरी खूप मजा करतात बाजारच्या दिवशी म्हणून तो दिवस चांगला असतो का? की पर्याय डी शेतकऱ्यांना बसायची व समोसे खायची संधी मिळते. बाजारात गेल्यानंतर समोसे आणि बसायला मिळतं त्याच्यामुळे त्यांना तो बाजारचा दिवस चांगला असतो. चला योग्य उत्तर टाईप करा. प्रश्न 5वा. कृष्णा खाडे बी उत्तर. तनुष्का 5th लाईन मध्ये पहा 5व्या ओळीमध्ये. सार्थक युट्यूब मध्ये स्टार काम करत नाहीत. स्टार फक्त व्हॉट्सअप मध्ये काम करतात. स्टार टाकायची गरज नाही युट्यूबला. तनुष्का 5वी ओळ मध्ये आपण 5वी ओळ वाचू. यशस्वी वर बी उत्तर. यशस्वी मध्ये पहिल्या आणि दुसऱ्या ओळीमध्ये खेड्यातील बाजाराच्या दिवशी मुले स्त्रिया पुरुष सगळे लुटतात. शेतकऱ्यांना आपला भाजीपाला आणि शेतातील पिकवलेले सगळ्या वस्तू विकायची चांगली जागा मिळते. यशस्वीने आधी योग्य उत्तर टाकले. भागवत बी उत्तर. तेजस बी उत्तर. तेजस प्रश्न क्रमांक टाकत चल. सोहम मनवे बी उत्तर. भागवत पहिली आणि दुसरी ओळ म्हणतोय. सावंत बी उत्तर. अगदी बरोबर पहा सावंत, खूप छान अभिनंदन. अशाच उत्तर टाकत चला. आदित्य सानप बी उत्तर. प्रीती सानप बी उत्तर. गिरे बी उत्तर. अक्षदा सानप बी उत्तर. अगदी बरोबर विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचंच उत्तर बरोबर. 10 पैकी 10. दोन्ही उत्तरात मिळून 10 पैकी 10 गुण घेणारे माझे विद्यार्थी माझ्या समोर. तुमचे उत्तर पाहून मला खूप आनंद झाला. तुमचे उत्तर टाकण्याची पद्धत, प्रश्न शोधण्याची पद्धत, उत्तर शोधण्याची पद्धत अगदी योग्य. याच गतीने जर आपण परीक्षेपर्यंत अभ्यास केला तर आपला 90ला नंबर नक्की लागणार. आपली बौद्धिक पातळी नक्कीच वाढणार. विद्यार्थी मित्रांनो, 10 पैकी 10 घेणारे तुमच्यासारखे विद्यार्थी माझ्या समोर असताना खूप आनंद होतो. ग्रुप येतं तुम्हाला शिकवण्यासाठी, खूप काहीतरी द्यावंसं वाटतं. चला प्रश्न 5वा. खेड्यातील बाजाराचा दिवस शेतकऱ्यांसाठी का चांगला आहे? त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी शेतकऱ्याने पिकवलेला माल विकण्याचे ते चांगले ठिकाण आहे. चला बी उत्तर देणाऱ्या सर्वांचंच खूप खूप अभिनंदन. थँक्यू सो मच. चला विद्यार्थी मित्रांनो, अद्याप व्हॉट्सअप ग्रुप जॉईन नसेल तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. व्हॉट्सअपच्या चॅनलला फॉलो करा. त्याचबरोबर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला दाबा जेणेकरून लाईव्ह तासिकाचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. व्हिडिओला लाईक करा. आपल्या मित्रांनी शाळेतील ग्रुपवर शिक्षकांना इतर नातेवाईकांना शेअर करा. म्हणजे या लाईव्ह तासिकेचे महाराष्ट्रातील तमाम गोरगरीब विद्यार्थी, गरजूवंत विद्यार्थी, 4थी 5वीतील विद्यार्थी, स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी, पालक या फ्री तासिकेचा लाभ घेतील. टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा फायदे पहा. व्हॉट्सअपवरचे मेसेज डिलीट होतात, टेलिग्रामवरचे मेसेज डिलीट होत नाही. तो चॅनल आहे त्यासाठी टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याची लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, आता थांबूया. आपली लाईव्ह तासिका येते. थँक्यू सो मच. सी यू नेक्स्ट. चला गुड बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र. चला आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना माझी सूचना, तुम्हाला 8 वाजताच्या लाईव्ह तासिकेची लिंक टाकलेली आहे. ते परगे सरांची 3री 4थीची मंथन BTS MTS ची तासिका आहे. आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी मोबाईल चार्जिंगला लावून थोड्या वेळ किंवा लगेच लाईव्ह तासिका सुरू करा. थँक्यू सो मच.
सी यू नेक्स्ट पिरियड. जय हिंद, जय महाराष्ट्र.